सकाळपासून घरची सगळी कामं करते. ऑफिसचं टेन्शन ते वेगळंच. घरचं तर कोणीच समजून घेत. आता होता तो समजून घ्यायचा, पण आता तर तो काय म्हणतो, काय ग सतत चिडचिड करत असते. चहा दे ना. हो दादा आले. उशीर होतोय मला. ऐकणार आहे दादा, संध्याकाळी फ्री आहेस का? खूप दिवस झाले आपण कुठे सोबत फिरायलाच नाही गेलोय. चल ना संध्याकाळी फिरायला जाऊया. काय का तुझं नेहमीच? शनिवारी जाऊया, आता जरा मी बिझी. दादा ऐकणार आहे दादा, हे बघ मला ऑफिस मध्ये काय मिळालं. दादा काय तुझं? तुझी नेहमी कटकट असते. कधी मूड नसतो, कधी बिझी असतो. माझी वाट तरी कधी बघतो का तो? नेहमी त्याच्याच धुंदीत असतो. आज रक्षाबंधन असेल तर ऑफिसला जायचंय का? संध्याकाळी उशीर होईल. खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला मी, पण तू ऐकतच नाही, म्हणून आता बोलणंच सोडलंय. तरी जाताना एकच सांगेल, ऐकणार आहे दादा, मी ऑफिसला जाईन. ऐक ना ताई, हे सगळं आधी समजायला हवं होतं. माझं नेहमीच ऐकणारी बाई. आज मी ऐकायला तयार आहे. सतत रागावणाऱ्या, आपल्यावर चिडणाऱ्या, पण आपल्यावर प्रेमही करणाऱ्या बहिणीला आपण कधी समजून घेतलंय का? आपणही कामाच्या गडबडीत तिचं बोलणं कधी ऐकून घेतलंय का? तिची काळजीरूपी येणारी साद कधी ऐकली आहे का? आयुष्यात एकदा तरी बहीण हे शब्द म्हणतेच. ऐकणारे दादा, आणि प्रत्येक भावाला हे जरा उशिराच लक्षात येतं. ही फक्त एक गोष्ट नाही, ही एक भावना आहे. ही आहे प्रत्येक बहिणीची आतून आलेली हाक. ऐकणारे दादा.